आज आपण नव्या फौजदारी न्यायव्यवस्थेच्या एका महत्त्वपूर्ण पर्वात प्रवेश करतो आहोत. गुन्हा नोंदवल्यानंतर न्यायप्रणालीचे विविध स्तंभ पोलीस, फॉरेन्सिक, अभियोग आणि न्यायालय हे स्वतंत्रपणे आणि एकत्र येऊन कसं काम करतात हे या नाट्यामधून प्रभावीपणे उलगडून दाखवलं जाणार आहे. नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांनी आपल्या न्याय प्रक्रियेत मोठे बदल घडवले आहेत. तपास अधिक वैज्ञानिक, अधिक त्वरित आणि अधिक पारदर्शक झालाय. तात्काळ मदत यंत्रणा, तंत्रज्ञान, निर्भया पथक आणि डिजिटल पुरावे यांच्या बळावर आता न्याय अधिक वेगवान आणि अधिक सक्षम बनलाय. आज आपण पाहणार आहोत गुन्ह्यापासून न्यायापर्यंतची संपूर्ण यात्रा. एक अशी यात्रा जी फक्त कायद्याच्या बदलांची नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची, विश्वासाची आणि सशक्तीकरणाची गोष्ट आहे. आपल्यासमोर सादर करीत आहोत न्यायप्रणालीत सुधार, नागरिकांसाठी आधार. हॅलो, मुंबई पोलीस कंट्रोल रूम. मी तुमची काय मदत करू शकते? हॅलो, प्लीज हेल्प मी. वाचवा मला. ऐका, घाबरू नका, शांतपणे सांगा, लगेच मदत पोहोचेल. मॅम, माझ्या घरात 4-5 गुंड शस्त्रांचा आणि माझ्या पप्पांवर त्यांनी चाकूनी हल्ला केलाय. ते काही बोलत नाहीयेत आणि खूप रक्त वाहतंय मॅम. मम्मी बेशुद्ध पडली. मला खरंच खूप भीती वाटते. प्लीज हेल्प मी. प्लीज सेंड समवेअर. बेटा ऐक, धीर धर, घाबरू नकोस. मी तुमच्या मदतीसाठी जवळची PCR व्हॅन आणि ॲम्ब्युलन्स पाठवली आहे. हॅलो सर, एक दरोडा आणि संभाव्य मर्दाची सूचना आली. मी घटनास्थळाचं लोकेशन ट्रेस करून निकटतम 112 ERV वायरलेस मोबाईल व्हेकलच्या मोबाईल डेटा टर्मिनलवर डिस्पॅच करून दिली आहे. ओके, त्वरित संबंधित पोलीस ठाण्याला देखील कळवा, कारण मुलगी एकटी आहे. त्यामुळे निर्भया वाहन देखील तिथे रवाना करा. आणि हो, नव्या कायद्यांच्या तरतुदीनुसार 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या अपराधांमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी युनिट तर्फे घटनास्थळ निरीक्षण करणे अनिवार्य आहे. म्हणून त्वरित FSL ला तिथे पोहोचण्यासाठी सूचित करा. येस सर. नमस्कार, कुलाबा पोलीस ठाणे, PSI अरुणा सानप बोलते. मॅडम, तुमच्या चौकी क्षेत्रात मर्डर आणि दरोड्याची सूचना मिळालेली आहे. कुलाबा वायरलेस मोबाईल 112 FSL आणि डॉग स्क्वॉडला कळवले आहे. तुम्ही लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचा. ओके, मी लगेच पोचते. FSL साऊथ रिजन. येस मॅडम, बोला. कुलाबा पोलीस ठाणे क्षेत्रात दरोडा आणि मर्डरची सूचना आली. तुम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचा. ओके मॅडम. पाटील, जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं? होय मॅडम, आणि ट्रीटमेंट पण सुरू झाली. मॅडम, मला वाटतं हा एरिया आपल्या पोलीस ठाण्या अंतर्गत येत नाही. पाटील, अहो नवा कायदा लागू झाला आहे, त्यामुळे एरिया कोणाचा हा मुद्दाच उरत नाही. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 173 नुसार 0 FIR इथेच नोंदवता येते आणि नंतर CCTNSद्वारे संबंधित पोलीस ठाण्याला ट्रान्सफरही करता येते. तुम्ही इथली कार्यवाही सुरू ठेवा आणि तुम्ही घटनास्थळाचं नीट निरीक्षण करा. एकही पुरावा नजरेतून सुटता कामा नये. सगळ्या बाजूंनी काळजीपूर्वक एव्हिडन्स गोळा करा. आणि विनोद, तुम्ही ई-साक्ष डिव्हाइस आणलं असेलच ना? ई-साक्ष ॲपमार्फत ताबडतोब घटनास्थळाचा या 2 पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या. त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा घ्या. आणि हो, वेगवेगळ्या अँगल्समधून फोटोज घ्यायला विसरू नका. येस मॅडम. मॅडम, आम्ही त्रिशाशी बोलत होतो. तिने सांगितलं की समोरच्या टेबलावर ठेवलेल्या बॉटलमधून एक गुंड पाणी प्यायला होता. व्हेरी गुड. ही खूप महत्त्वाची लीड आहे. तुम्ही त्या बॉटलवरून चान्स प्रिंट घ्या. मॅडम, स्निपर डॉगच्या लीडवर आम्हाला
काही टायर मार्क्स लोकेट झाले. हे कदाचित सस्पेक्टेड व्हेकलचे असू शकतात. तिथे एक CCTV पण लावलेला. गुड. विनोद, तिथल्या आसपासच्या CCTVच्या DVR मधून लगेच फुटेज काढा. तिथे नीट तपासा. कुठलेही फुटप्रिंट सापडतायत का बघा. हो मॅडम, हे असले अपराधी थोडेच कधी पकडले जात आहे. हे सगळं फक्त सिनेमांमध्ये असतं. पाटील, नवीन फौजदारी कायद्यांच्या येण्याने अपराधी पकडण्यात आणि त्यांना शिक्षा देण्यात वैज्ञानिक पुराव्याचं फार महत्त्व आहे. मॅडम, क्लिअर केलं. घटना आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आहे. ध्यानात ठेवा सूरज, क्रायमॅकवर व्ह्यू आणि क्राय अलर्ट पण पाठवा. क्रायमॅक हे आता काय नवीन मॅडम? हो पाटील, क्रायमॅक म्हणजे क्राईम मल्टी एजन्सी सेंटर, जो भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने लॉन्च केलेला एक पोर्टल आहे. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सीज एकमेकांशी अपराध आणि अपराध्यांची माहिती शेअर करतात. इथे इतका गंभीर अपराध झालाय की आपण क्रायमॅकने सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो. जर अपराधी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेला ना, तरी सुद्धा तिथले पोलीस त्याला पकडू शकतील. वा मॅडम, म्हणजे आरोपींची आता काही खैर नाही. सानप मॅडम, मृतदेह मॉर्च्युरीमध्ये पाठवा आणि हे सगळं काम पूर्ण करून तुम्ही पोलीस स्टेशनला या.